बुवा काळ बदलतोय, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. त्याचप्रमाणे सततचे कार्यक्रम आहे. कारण पहिल्यांदा डबल बाऱ्या व्हायच्या पारंपरिक, आता 2020 बरोबर ना. त्यावेळी लोकांकडे सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत थांबायची कॅपॅसिटी होती. आता तो काळ नाही. आणि आता थंडी लागायला लागली की 1 वाजेपर्यंत लोक घरात. आणि उद्या या ठिकाणी राजांचं नाटक आहे, त्याच्यामुळे त्याला सुद्धा उद्या गर्दीच असणार, म्हणजे जागरण. कारण आता लोकांची कॅपॅसिटी बदलत चाललेली आहे. ह्याचाच बघा टकलो आता त्याच्याकडे बोलण्यासारखं तो विषय म्हणून आपण त्या बोलतो, बाकी काय विषय नाही. कारण आम्ही दोन्ही बुवा एकामेकात शिवीगाळ करणारे नाही. मनोरंजन करायचा आणि हसत खेळत बारी बरोबर. म्हणजे त्यांनी सुंदर मनोरंजन या ठिकाणी केलेले आहे. माका सांगले तुका रिव्हर्स शॉट मारू घेता का, म्हणजे जागेवर उभ्या राहायचं आणि रिव्हर्स शॉट. क्रिकेटचा खेळ व हे खेळ खेळायला आता वेळच नाही. आपला आता कसं झालेला 10-10 धिंदा आणि सकाळचा धिंदा, अशी परिस्थिती आहे. कारण रात्री भजन करा आणि सकाळी जाऊन 2 झेल 1 झेल त्याला जाऊन उठू होय सकाळी 1:10 नंतर दुसरं बारको अत्तर उठलेलं असतं त्याला झोपूच लागतात. आणि तिसरं 10 म्हणजे परत माका झोपावं आणि संध्याकाळी बारी लावतात. अशी परिस्थिती झालेली आहे. असं दे गजर म्हटल्यानंतर नवीन जुनी गाणी येतात, पण ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आहे नाही का. बुवांच्यासाठी गाणं होतं हो लाडू खा चाय पी सगळं किती वया. पण काळ बदलत चाललाय. आता आजकाल जिकडे तिकडे परिस्थिती झाली आहे, आपली बोली आपला वाना, आपली पीर आपणच आणणार परिस्थिती. फॅशन कोणाचं लगीन असाने हळद पार्टी होईल, बांचो पार्टी होईल, पण पार्टी होईल. आजकाल तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे चाललेली आहे बरोबर की नाही. आज तरुण पिढी लगीन म्हटल्यानंतर वाया. आता त्या नवीन गाणं येणार भाव अंतरीची, त्याच्यावर नाचते वाय गाण्याबरोबर खायचा गाणं लाव. हो देव भक्तिगीत लावलं तरी नाचायची. फॅशन काळ बदलत चाललाय बरोबर की नाही. काळ बदलत चाललेला आहे, पण काळाप्रमाणे सुद्धा बदललं पाहिजे. कारण पहिल्यांदा आई वडिलांचा आदर केला जायचा, आता कोण नाही. पहिल्यांदा वडिलांना बाबा म्हटलं जायचं, आता कोण म्हणता बाबा, आता ते म्हणतं डॅड. जिथे कोणी मॅड करून टाकले हो डॅड. आणि आता नवीन फॅशन काढली पॉप्स. पॉप्स पॉप्स बापाशी म्हणतात पॉप्स. औषिक औष नाही, औषिक म्हणतात मॉम. हो त्या दिवशी आमच्याकडे एक मुंबईवाली गेली आणि तिच्या बारक्या पोरीला खळ्यात सोडल्या खेळात, आणि आपण गेली गजाली मारू. पूर्व औषिक शोधूक लागलो, तो करू लागलो मॉम 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 मॉम. घरात आजी होती, एका वाटल्या का भूक लागली, घरात गेली बचकुबर भात खा मॉम. म्हणजे काळ बदलत चाललाय. पहिल्यांदा लोक फॅमिली सोबत फोटो काढायला
गर्दी करायची, पण आता कोण नाही. आता जो तो सेल्फी तोंडावर कशी करतो डुकराच्या. बघा मोबाईलमुळे आपणच मोबाईल देतो मुलांना. आज 10-10, 15-15 हजाराचा मोबाईल देतो की नाही. पण त्या मोबाईलचा वापर मुलं कशा पद्धतीत करतायत हे आपण बघितलं पाहिजे. हे पालकांचं कर्तव्य आहे, बरोबर ना. माझ्या जिल्ह्यात सांगितले माझे पप्पा लॉकडाऊन मध्ये जादू करीत. सामान्य हा वरसून कबूतर घालून खालच्या खिशात पोपट काढणार कमीत करू शकता. कधी कधी वरसून कबूतर घालून खाली कबूतर पण काढूची तयारी आहे खिशात ना, म्हणजे शब्द वाढतो. कारण जादू आहे हा, तसा जादूगार आहे. दिसतं तसं नाही. ते मागच्या महिन्यात ना, मागच्या वर्षी ते आंबे कसे म्हणजे काढून झाले, पूर्ण आंबे काढून झाले, खै एक फळ होतात ना. म्हणजे एक आंबो एका हे कालमार होतो आणि ह्याच्या बाजू की गोव्यासून एक लिहिलेली असा एक काकी, ती काही इंग्लिश बोलायची सवय. ती कशी तो एक आंबो तिका दिसलो त्या कलमार, तो ह्याच्यात होतो तो बांध्यात एक आंबा होतो, तो तिका दिसलो आणि पिकलेलो. ती कशी काढणार, तिला काढू गेला ना, तिच्याकडे घड नाही होतो. हो तिच्या बाजूक राहा. ह्या काय सांगलाय, अरे संदीप जरा तो एक वरती आंबा येतो जरा काढून दे. ह्या खुलाकलो लगेच काकीन सांगल्या आणि वर चढलो आंब्यात. आता आंबो काढतो म्हणजे आंब्यात जाऊ घातली भजनी बुवा. आंब्याला गाणं म्हणत भाव अंतरीची हलवे असं म्हणत गाणं म्हणत वर आंब्यात जायच होतो. काकीन बघल्या आणि ती एका इंग्लिश बोलायची गोव्यासून लिहिली ना, ती एका खालसून सांगताय हे डोंट टॉक वर गाणं भाव अंतरीचे. तिका प्रश्न पडलो, वरसून खाली पडलो त्याचे अंतरीचे भाव तरी हो ती खालसून म्हणता हे संदीप डोंट टॉक. ह्या त्यांनी ऐकले नाही का, इंग्लिश काय कळत नाही देशी. ह्यो वरती म्हणतात ते ह्याने ऐकले नाही, ही म्हणता काकी डोंट टॉक. हिने ऐकल्याने वरती बघल्यानंतर एकच आंबो म्हणता काकी आंबो एकच झाली, तू खालसून काय सांगतो डोंट टॉक. शिवजयंती म्हटल्यानंतर ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी संविधान घेऊन या देशाचा कारभार कसा चालेल हे ठरवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती हे गाणं, अशी बरीचशी गाणी बघा. माया बापाहून भीमाचा उपकार लय हाय तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय. दुसरा गाणं तयार नाही का, कसं जाग झाले सारा गाव तांबड फुटाया लागलं. पुजारे अखिलेश पुजारे तुझी घागर नळाला लाव. येतो कधी चाय पिता नक्की काय पिता तुझी घागर नळाला लाव पाणी सुटलं.
और सत्यनारायण की पूजा किधर भी हो वहां पे प्रहलाद शिंदे ही गाता है. आम्ही किती पिळवटलं तरी त्यांनी अजरामर करून ठेवलेली गाणी आहे. पण बघा ओल्ड इज गोल्ड आहे, जुनं ते सोनं. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी वृद्ध व्यक्ती पाहिजे. आजकाल परिस्थिती बदलत चालली आहे. पहिले मुंबईला वृद्धाश्रम होते, आता गावात इले की नाही का? वृद्धाश्रमात जायला कारणीभूत कोण? आई वडिलांना वृद्धाश्रमात जायला कारणीभूत कोण? तर झिलाचं लगीन झाला, त्याची बायको घरात गेली, काय ती सांगणार हो तुमच्या आई सांगा ठेवणार तर तुमचा काय खरा नाही. मग माझ्यासारखं साधू भाऊ असलो तर आधार आवशी त्याच्या भांडणीत पडन बरोबर ना. पण प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे. हा विद्या सांगते, मुद्दाम सांगतोय. प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे, आज जर आपली कोणतरी सासू आहे तर उद्या आपण कोणाची तरी सासू होणार आहोत. ह्या लक्षात ठेवा आणि घरात कसं वागलं पाहिजे हे प्रबोधन आहे. नुसते ते अँटीना फिरत तो खरोखर माहिती आहे ते टाकलं म्हणजे दिवस काय चणे वाटणे काय चकना आता लय लय काय काय चकना पापड मिळतात कुर्रम कुर्रम काय काय भरपूर काय काय चटणी हे का नुसते चणे वाटाणे नंतर पाठसून नाव देतो टॉप त्यांनी सांगितलं की नाही. पण निळूभाऊ फुलेंनी सांगितलेलं एका वेळी काय, दारू सोडा आणि पाणी प्या. सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांनी लक्षात ठेवल्याने तेव्हापासून सगळे दारू सोडा आणि पाणी मिक्स करून पितो. पण आज नवीन पिढी व्यसनाधीनतेकडे चाललेली. आम्ही म्हणतो शिवजयंती कडक इस्त्रीचे कपडे आम्ही घालणार, टिळा लावणार, चंद्रकोर काढणार आणि आम्ही म्हणणार छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही छावे. पण यांच्या तोंडात गवसते बचकोवर मारे अगदी दुबईच्या दुबई तोंडात ठेवतो. म्हणजे त्यांना असं वाटतं मी दुबई खातो. हो कसले कसले गुटखा विमल है ना, मध्ये काहीतरी ठाणेदार चौकीदार. काका तुमच्या काळात होता तेव्हा पान सुपारी कात चुना इकडून जा तिकडून जा, त्याच्यात जी ताकद होती नाही का ती आताच्या ह्या गुटक्या फिटक्यात नाही. हो माझा एक मित्र त्या दिवशी गुटक्याचा पाकिट फोडीत होतो. मी गेले म्हटलं रे तू गुटकं बिटकं बिंदास करतोस, कोणा घाबरत नाही? तो म्हणता नाही मी कोणा घाबरत नाही, काय झालं त्याचा बापूस तरीच मी धुतो. त्याचा बघल्याने त्या पाकिट फोडून धुताचा पिशात ठेवल्या. अरे म्हटलं आता तर नका सांगलं मी गुटका बिटका खाऊ कोणासमोर घाबरत नाही, पाकिट किती फोडस म्हणतात तुला माहित नाही. या पाकिट जर फोडलेला बापाशी बघताना तर त्या अर्धा देऊ असं चाललेला. पहिला आई वडिलांचा आदर केला जायचा. पहिल्यांदा सकाळी उठून स्त्री नवऱ्याच्या पाया पडायची. आता पण पाया पडतात, कोण पडतात अगदी सत्कार. पहिल्यांदा एवढा मोठा कुंकू लावला जायचा, आता टिकली टिकली बाबू कोरोनाची दिवस. पण आता टिकली आली बघा, आता घेतली जायची. आता जीन्स घालून जाणार, पाहुण्याकडे जाऊन तर जीन्स घालून जाणार आणि एवढी रुमाल घेऊन जाणार. हो मग ओटी भरायची तर ओटी भरणार होय. एवढ्या रुमालात तुला नारळ हाणता येईल बरं, जीन्स मध्ये काय नारळ धुवा. मग ते तांदूळ तेवढे घेऊन तरी नारळ तुझं तुका ठेव. परिस्थिती बदलत झाली. आता तर अशी पूजेत मी आता पूजेत त्या दिवशी गेले, एकाची पॅन्ट अशी पडले ना आई शब्द सांगते कमरेच्या ना ती वर खाली जीन्स पॅन्ट. पहिला धोतर होता काय काळ होता धोतर, एअर कंडिशन. तेव्हा कसला मलमाची कंपनी नव्हती, सपोर्ट कसून होता तेव्हा नाही, पिच गार्ड होता नाही, कशा गरज नाही. आता सपोर्ट कसून पिच गार्ड, कारण तेव्हा एअर कंडिशन. आम्ही शाळेत जाताना सुद्धा हाफ पॅन्ट होती 3 बटनाची, मधला बटन तुटला का प्रॉब्लेम. आता ही मुलं जर ह्यांना शाळेत गॅदरिंग बिदरिंग असली तर ह्यांना गाणं देणार. हे मुलं आता होते बरं, त्या गाण्याचा खर्च किती? ते का जीन्स देणार, ते का टी शर्ट देणार, वरती जॅकेट देणार, गॉगल देणार, टोपी, आणि वरती स्टेजवर जाऊन हिला डान्स केला. दुसऱ्या दिवशी आवशीची बावडे चर्चा.
काय माझ्या जिला डान्स केले त्या पर्सेंटेज सुद्धा भारी पण आमच्या ना यांना काही येणार म्हणजे त्यांना केलं मी ह्याच्या नावावर ती एवढा विसरता त्या आमच्या वेळेस बघा आमच्या वेळेस सकाळी शाळेत जाताना ना खोबरे तेलाची अशी थापी दिसती अशी आणि असो भानपाडी मध्ये आणि आमका दप्तर दे तेव्हा दप्तर कसला दडपाची पिशवी आणि आताच्या पोरांना 450 रुपयाचा दप्तर लागता त्याच्यात मोठे वही करून आमच्याकडे एकच विधी होता तेव्हा आम्ही आवळे सुद्धा खाताना घाबरत होतो का कारण तिची बी पोटात जायला आणि झाड येत असायची पण आता बिंदास हे नाक्यावर उभे राहून सिगरेट ओढतो अशी ही फॅशन झालेली आहे नाही का पण असले गजराला सुरुवात केली गजराच्या माध्यमातून आज या चाफेड गावामध्ये आल्यानंतर श्री अविनाश सावंत यांच्याकडून फरमाईश आलेली सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला ओके दिल दिया है जान भी देंगे आशा आशा भक्ती बरोबर आहे ना कृपा आपल्यावर सर्वांनी ठेवा कारण भजन रसिक जर नसेल तर त्या भजनाला मजा नाही का सांग कधी कळणार तुला तेव्हाचं प्रेम काय होतं अजरामध्ये हो की नाही तेव्हा जर प्रेम करूचा असतात आता ही मोबाईल येईल आता मेसेज टाकून काय टाकणार तेव्हा कागदावर लिहिला जायचा प्राणप्रिय संध्याकाळी काची खाली भेटायला येशील त्याचा विमान करून टाकला जायचा टाकला तुमचं पाठ जर मैत्रिणी सांगायचं असं भेटा की आणि शेणाची फाटी घेऊन येत असेल तर त्याला संध्याकाळी पाणी पिये तेव्हा सांगितलं जायचं आता हे मोबाईल सकाळी मोबाईल काय करतेस काय झोपली फोन करणार हॅलो जानू हॅलो पिल्लू पिल्लू काय बोललं त्याला अहो बायको सुद्धा हरी नाव फॅशन फॅशन बायको सुद्धा घर हात मारताना समजा एखाद्याचं संदीप असत ते सँडी तो कुंडी हो मुंबईत बच्चा पिल्लू म्हणजे ही फॅशन झाली बघा आपण हिंदू संस्कृती जपता जपता पाश्चिमात्य संस्कृती अवलंबतोय कोणी सांगितलं शनाया श्री आणि श्रीमती श्री श्री आपण पहिल्यांदा नावासमोर श्री आणि श्रीमती लिहायचो श्री म्हणजे काय तर विष्णू आणि मती म्हणजे काय तर लक्ष्मी बघा श्रीमती लिहितो पण आपल्या जर बायको आमच्या बायको कोणी विचारलं काय गे तू कोणची काय ती लाडा देव सांगणार मी ना मी ह्यांची मिसेस म्हणजे मिसेस म्हणजे काय ह्या आपल्याला माहित नाही कारण मिसेस कोणा पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये मिसेस कोणाला म्हणतात नवऱ्याचं लग्न झालेली बायको सोडून त्याचा एक्स्ट्रा अफेअर असतं ना म्हणजे शनाया तिका मिसेस म्हणतात मात्र तुम्ही ठरवा आपण काय सांगा बाय मिसेस काय श्रीमती हो त्या दिवशी आमच्याकडे मुंबईची बाई मुंबईची आता मुंबईत घसरा असं तर राग विनोदा मुंबईची आता मुंबई सुनीला कशी त्यांच्या गावात मैत्रिणी असतं गावात मैत्रिणी असले का त्यांच्याकडे त्यांना खाऊ घेऊ घेऊन येणे का गोवा बिवा घेऊन जाणार तशीच आमच्याकडे एक ती मैत्रिणी आणि तिच्या आमच्या बाजूच्या घरात तिची मैत्रीण ती मुंबई सुनीली आणि ती हा कशीच जरा बऱ्याच दिवसांनी भेटलं नाही का मग सांगणार हा आता मी आले ना मी तुला ना आमच्या ह्यांची ओळख करून देते मग ती आपल्या मुंबईच्या स्टाईल मध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये बोलणार ना हे बघ हे ना हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि छोटं पोरग हा आमचा बॉय हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय आता इतकी ऐकलं ती गावची घबरावणारी मग ती गावची बसली आणि घबरावायचा पण नाही मग ती पण सांगणार तू ओळख करून दिलीस ना आता मी आमच्या ह्यांची ओळख करून देते मग ही तिची स्टाईल माझी जाणार ती मुंबई इंग्लिश मग ती सांगणार हे बघ हे माझं मीटर त्यांची वायर आणि हा आमचा बिल सांग कधी
सांग कधी कळणार तुला. हे विड्या आता नवीन इला फुलाला सुगंध मातीचा, मग मातीचो फुलाचा सुगंध येऊ माती कसले तुलो घालूचो कसले कसले सिरियल. ओ आमची आई बरोबर काम करते सकाळीपासून संध्याकाळपर्यंत, पण ती स्टार प्रवाहवाले विचारतात आई कुठे काय करते. लावली तर असो कांडा काय. हो आपण घरातून शाळेतून घराकडे आलो की पहिला आपण विचारतो आहे खाया, तो विचारता बाबा खाया, तो काय खय जाय ना काय. पण आई सारखंच वडील सुद्धा तेवढे श्रेष्ठ आहेत. कारण आई जर आपल्याला कमरेवरून घेऊन फिरवते का, तर ती आईची इच्छा असते मी जे पाहते ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे. पण बाप कसा असतो, तो आपल्या मुलाला कमरेत घेत नाही. घेता का तो मुलाला कुठे घेतो, खांद्यावर घेतो का, कारण त्या बापाची इच्छा असते मी जे पाहिलंय त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे, अशी ते बापाची. आपण त्या बापाशी पोरग्या हातात होता वयात लिहिला, हातात 4-5 अंगठे असणारो माणूस पोरगो गावलो, गळ्यात चैन, ह्याच्या खाली गाडी, असो पोरगो गावलो, तोंडात त्याच्या गुटखा असलो तरी चाला, असो पोरगो गावलो काय त्याचा हात धरून चालला, होय ना. त्याचा हात धरून चालला. पण त्या प्रत्येक मुलीने विचार केला पाहिजे, आईने 9 महिने पोटात वाढवलं. आजकाल रेंज नाही पुरींच्या मोबाईलला, घराकडे येणार नाही, मित्राचा फोन येतो काय तो व्हायब्रेट होणार, आणि तो मोबाईल घेऊन पोरग्या मळ्यात गेला काय थाई ना मग आवाज काढणार माका खै खै कुलूक लागलेली काहीतरी गडबड हा तुका माहित होती तेव्हा काय झोपलं तर गेला ना का. बरोबर की नाही. म्हणून आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बघा आता एक सिरियल येतं ते काय, त्या गॅरीचे 3-3 बायका होत. हे काय काय हल्ली लॉकडाऊन मध्ये लग्न ठरली, त्यांची लग्न जमली नाही, ती पुढे ढकलली, म्हणून ज्यांची लग्न नाही झाली ते पिसावले. की त्या गॅरीत 3 बायका, पहिली पैकी राधिका, दुसरी पैकी शनाया, तिसरी आणि कोणती तिसरी माया. ते वैतागले म्हणतात त्या लग्न झालेल्या माणसात 3-3 बायका आणि आमचा काय परिस्थिती. म्हणजे हा काळ बदलत चाललेला बघा. सिरियल पण लिहिली काय तू माझा घेशील ना, म्हणजे तो माझा थंड असता तो विचार काय का माझा पिशील ना घेशील ना म्हटलं माझा होशील तेव्हा माका एकदा बाईनी गाणं सांगले खायचा फुयपाक फुलपाक खरू छान किती दिस. तेव्हा जरा मी हुशार होते, म्हणजे कोणी आमच्या शाळेत असं हलवले ना आम्ही बाईंना सांगतो बाईनू हे बघा हलवता. तेव्हा छान ना आम्ही छान तेव्हा बाईनी गाणं दिलेली फुलपाक करू छान किती दिसते, पंखची मुकले निळे जांभळे. ह्या गाणं दिल्याने माका म्हणाय सांगणे मी चोची हो, तेव्हा मी चोची होत. मी आपलं दोषा दिल्याने बाईने म्हटलेलं तसं ऐकले म्हणे फुलपाक करू छान किती दिसते, पंखची मुकले निळे जांभळे किती दिसते. म्हणजे माझं जेव्हा 2 वर्षापूर्वी मी कॅसेट काढले ना कांडे तोराचं गाणं तुम्ही ऐकलं असेल, होय ना. खुडिये सुनीलो इलो खुडिये सुनीलो
माझ्या झिल्यांचा पाठ केल्या जो तो येत एका म्हणा जो तो येत एका म्हणा कोण कोणी मित्र मित्र येते मग हसन हसन मधू म्हणा का तू ये तुनी रोइयो तू ये तुनी रोइयो इयो इयो एक मारू शकतो अशी सुद्धा गमती होती आता तो नाही पण मी तुमका हसवते ना काय बाबू त्या दिवशीची गंमत सांगा तुझी दिसतच नाही हो हो त्या दिवशी गुरुजीने सांगितले बंड्या मस्ती करू नकोस नाही तर चड्डी काढून मारेल हो पोचलो पूर्ण म्हटलं गुरुजी नो मस्ती मी केली तुम्ही किती असू दे गजराला सुरुवात करतोय गजराला सुरुवात करूया सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी बघा म्हणजे असं नाही नुसतं त्यांच्या टकल्यावरून बोलले ते पूर्वी खळखळ नसतं हेच पुण्य आहे तुम्ही आमचं बक्षीस द्यावा आता मी सांगत नाही पण देवचं असेल तर थांबा लोक सांगता सगळ्या लोकांवर माझा फोटो देतो हो पण तो कोणामुळे आहे तुमका माहिती आहे का मोदी साहेबांबरोबर जेव्हा नोटाबंदीचा विषय झाला तेव्हा माका फोन केल्यानी समीर कदम बुवा तुम्हाला मला भेटायचंय म्हटलं काय हो काय झाला नाही म्हणतात मला एक नवीन प्रकल्प करायचा आहे गोविंद काटर यांच्याकडून 101 रुपये तर मी म्हटलं काय झाला नाही म्हणतो मी आता 500 आणि 1000च्या नोटा बंद करणार आणि नवीन नोटा काढणार म्हटलं काढा ना काय प्रॉब्लेम आहे नाही मला तुमचं नाव टाकायचंय म्हटलं टाका पण म्हटलं कशाला नाव टाकतात नाही ना म्हटलं सिंधुदुर्गात सगळ्या मुलांचं 32 जातात तुम्ही एकटेच 31 वाले असते म्हणून तुमचं नाव टाकू शकतो होय ना म्हणून म्हटलं बिंदास हरकत नाही म्हणून त्यांनी नाव टाकले आणि काय एक कदम स्वच्छता तुम्ही हो तो कदम घे बघा नोटी काढून बघा एक कदम स्वच्छता ठेव आणि माका वाटलं ह्यो जोडी एक माझ्या प्रत्येक टायमात पहिलो असता म्हणून म्हटलं मी साहेब माझी एक विनंती आहे माझे एक मित्र हा ते तुम्ही तुमचा एक फोटो देताय तो जरा तुम्ही त्याच्यावर लावा तो फोटो त्यांनी चिटकवलेला आहे माझी उपकार किती त्याच्यात असं दे 5 पानाची ही भूमी गांगेश्वराची त्याच नाव गाजतय जगभर बघा श्रीदेव गांगेश्वर आणि आई रासाई देवी आणि गणपती बघा कारण आपण गणेश चतुर्थीला गणपती पूजन करतो गणेश पूजन करतो ते म्हणजे पार्वती आणि शंकर यांचा पुत्र आणि ही जी मागी गणेश जयंती असते ती आदिती आणि कश्यप यांचा पुत्र संधीचं सोनं आणि भव्य दिव्य असा हा मागी गणेश जयंतीचा सोहळा उद्या 4000 लोक या ठिकाणी भोजन करायला येणार बरोबर की नाही 4000 म्हणजे काय सामान्य हा
4000 लोकांचे पाय या गायगोठण गणपतीच्या मंदिरात लागणार. म्हणजे बघा आज खरोखर तुम्ही पुण्यवान आहात. म्हणून मुंबईला जरी राहिलो तरी आपल्या देवाचं नाव आपल्या समोर जोडलं जातं. बरं ना. चापेड म्हटल्यानंतर गागेश्वर, गारांना घालूचं नाव पाचपाना, होय ना. कारण बघा कोकणातच आपले अभिमान, देवदेवतांचा वास हा कोणामुळे टिकून राहिलाय तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. मग हे आपला काय करूचा लागला असता माहिती? दिल चीज क्या है आप मेरी तकलीफ बुआ चाय पीजिए. मस्त घुसवले ना. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. माशाअल्लाह माशाअल्लाह. हे करावं लागलं असतं इथे, पण आज अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांच्या या पवित्र भूमीमध्ये आज हे नामस्मरण कीर्तन चालले. कोरोना सुद्धा नामस्मरणाला घाबरत होता, कारण त्याला पण माहित होता टाळ वाजले की आपलं व्हायना पडतो कॅन्सर. म्हणून भजनाला सुद्धा परमिशन नव्हती गणपतीच्या काळामध्ये होती काय. पण आम्ही बाबा केली. लॉकडाऊन मध्ये तुमचं खरं सांगतोय, लॉकडाऊन संपा बारशाची इतकी भजना केली ना कंटाळला. आणि आता आपलं पुढच्या 4 महिन्यात वाटतं हो पण असं दे. पण हसत राहा हसत राहा. म्हणून नागेश्वराची भूमी, रासाई देवीची भूमी. म्हणून बघा गुन्ह्या गोविंदाने नांदणारे कधी भांडण तंटा होता का माता कळायला नाही होणार, कारण नागेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि खरोखर एकोप्याने तुम्ही जे राहता, आता उद्या 4000 लोकांचा जेवण करणं म्हणजे सामान्य नाही का. उद्या पुजाऱ्यात ठेवून घ्यावं हवं म्हणजे वाढून तरी मदत करील. आणि अगदीच जर नाही जमलं एका वाका सांगायचं डोक्याला डाळ वाटायची. पण खरोखर अभिमान आहे की आज मगाशी आम्ही पाहिलं या ठिकाणी महिला सगळ्या म्हणजे तयारी करायसाठी गेल्या होत्या, कारण उद्या सोमवार मिक्सर बंद. पण हे का ठेवून घ्यावा, लोड शेडिंग थांबवता येईल. मग ते वेळ नाही तर सांगता शेतकऱ्याने
म्हणून बुवा आज ही भजनात मुलं बसतात का, कारण त्यांच्यासाठी कोणतरी आदर्श लागतो. नाहीतर आजकालची पोरगे भजनात बसतात ना बघा. आणि भजनामध्ये एक तरी ज्येष्ठ माणूस पाहिजे, एक तरी ज्येष्ठ. पावडर कशी लावून चापसे मारून मारून काय करायला लागत ना. म्हणजे 15 वर्ष सांभाळ एक प्रतिष्ठित नाव आहे. आणि तू म्हणून का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी आचार विचार अवलंबले, म्हणजे त्यांचं नाव घेतल्यावर कोणतं पक्षीय राजकारण आम्ही मानतच नाही, कारण ते व्यक्तिमत्वच वेगळं होतं नाही का. बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना. छत्रपती शिवाजी महाराजांची सेना घेऊन, म्हणजे त्यांची सेना, त्यांचे मावळे, म्हणजे त्यांनी शिवसेना असं स्थापन केलं. म्हणून बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना. जय जय शिवसेना, जय जय
या ठिकाणी एका ज्येष्ठ आजोबांनी चिठ्ठी दिली व भारूड बोला. माझी इच्छा आहे तुमच्याकडून भारूड ऐकण्याची इच्छा आहे. नक्कीच गजर झाल्यानंतर अभंगाच्या अगोदर मी एक भारूड सादर करतो आणि मग अभंग. देवा तुझ्या नावाचं याड लागल, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल. देवा तुझ्या नावाचं याड लागल, देवा तुझ्या नावाचं याड लागल, देवा तुझ्या नावाचं याड आणि टकल्यांची स्पर्धा होणारी या दाताड्यात समजला की टकल्यांची स्पर्धा तिने माका फोन केला आणि बोललो तुमच्या स्पर्धेत माका भाग घेऊचो. तर म्हटलं ठीक आहे बाबा. अरे पण म्हटलं तू दातांच्या स्पर्धेत भाग घे ना, तू टकल्यांच्या स्पर्धेत उगाच आमच्या भानगडी नाही. बोललो माका त्या स्पर्धेत भाग घेऊचो. म्हटलं ठीक आहे. समीर कदम त्याचो पण फॉर्म भरून टाकलो आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा लागली. परीक्षा केल्यानंतर सगळे टकले आता स्पर्धे केली. सगळ्या टकल्यांका एका रूम मध्ये घेतला, खोलीत घेतला आणि टकलो नाही तरी सुद्धा आमच्यात बसलो आतमध्ये. त्या रूम मध्ये गेल्यानंतर परीक्षकाने आपलं काम चालू केल्याने म्हणजे चेक करून सुरुवात केल्याने टकल्यांका पहिल्या चेक केल्याने त्याचो चिवड्यात लाडू होतो. माझ्याकडे चेक केल्याने नंतर बाजूसून झालर मध्ये डॉलर आणि असे चेक करीत जाता जाता आता ह्या सम्राटला चेक करणार इतक्यात ह्याचा काय नशीब, कारण ह्यो टकलो नाही होतो. तर ह्यो टकलो नाही होतो आणि एका चेक करणार ह्याचा नशीब काय बघा. एका चेक करणाऱ्या लोड शेडिंगमुळे लाईट गेली आणि लाईट गेलेल्याचा फायदा या समीर कदम वन घेतला. आता बोललो कसं नंतर येत नाही बोलले आणि त्यांनी काय केला त्या काळोखात तो उलटो झाला म्हणजे टाकला खाली केला आणि फुटून वर केला आणि उलटो राहिलो. आणि परीक्षक आपले काय त्या काळोखात चेक करू लागले व रापात लागल्याबरोबर परीक्षक घुमारे म्हणतो तसं तर बाकीचे सगळे टकले चेक केले त्यांचा विषय वेगळं होतो की ह्या टकल्याचा विषय असो का. ह्या माणसात बोललो 2 टकली कशी काय. तो थंडीत घामाघूम झालो परीक्षक. एका म्हणतो 2 टकली हत्ती हत आणि मधी भांग कसो पडलो. आणि शेवटी या चेष्टेचो ना विषय नंबर ह्याचो दिला परीक्षकान 2 टकली म्हणून आम्ही मिळाल्या होत्या कारण एका टाकल्यावर म्हणजे असं भयानक आहे बुवा जबरदस्त. नको चंद्र तारे गाणं म्हणतो. श्रीहरी जगतपिता या गाण्यासाठी निवृत्ती वायंगणकर आयनर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलाची मी स्वप्नात यावे नजरेत तुझ्या स्वतः. सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता. देश शिवायांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो भाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. बाळासाहेब ठाकरेच होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. गाजला गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला. गाजला शिवसेना प्रमुख एकच गाजला.
खास सत्यवान दादाले नावास शिवरायांचे ते खास सत्यवान दादाले नावास याचा गावात एकच वाटा सत्यवान तुझं नाव उल्लेख मी सांगतो कोणी स्वच्छता करू लागला आणि म्हटलं याचं नाव टाकूया पहिला कदम स्वच्छतेवर काहीतरी सांगा एक कदम तर मी टाकूक सांगले बुवा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवा
सांग म्हणाला मैलाऊंगा शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याचं बुझल कान नाव त्याचं बुझल कान नाव त्याचं बुझल कान नाव त्याचं बुझल कान जिथं गागता जणू सैतान अंगी दहा हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ वाटेत भेटे त्याला चिरत खानाची सेना निघाली देवळं उद्ध्वस्त केले आया बहिणींची अधून उठली कोण रोखणारे इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावला का म्हणे आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावला का म्हणे सवारीचा तो छावा सवागिणीचा तो छावा गणी मला कसा ठेचावा वाटेत गणी मी गावा प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला महाराज खानाच्या भेटीसाठी गेले महाराजांना पाहून खान असू म्हणतो कसा हमारे गले लग जाओ खान असू म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराजांनी खानाला आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला कारण सगळ्यांच्या हातात होत्या ताकद तर सगळ्यांच्या